चिंकीची तब्येत खूप खराब झाल्यामुळे मी तिला आधी घाटकोपरला घेऊन चालले होते, पण घाटकोपरला डॉक्टर आले नव्हते म्हणून मला खूप प्रॉब्लेम झाला. मला खूप वेळ तिथेच बसावं लागलं चिंकीला घेऊन. नंतर कळालं की डॉक्टर येणार नाही आणि त्यानंतर मी म्हणलं आता कसं रिटर्न घरी जावं, म्हणून मी तिकडून गवंडीला गेली. मला माहिती गवंडीला पैसे घेतात, तर मी माझी पैसे देण्याची पण तयारी होती. मग मी तिला गवंडीला नेलं आणि गवंडीला कळालं की तिचा पोटाचा सोनोग्राफी वगैरे करावा लागेल आणि ब्लड चेक करावं लागेल. खूप टेस्टिंग मला सांगितली आणि खर्च बी भरपूर सांगितला. तरीही मी थोडाफार खर्च केला चिंकीला. आणि त्यानंतर ते लोक म्हणले की तुम्हाला नाही तर तुम्ही परेलला ॲडमिट करा. पण मी परेलला खूप पैसे लागतात, मी परेलला नाही ॲडमिट करू शकत. तर त्यांनी सांगितलं की टाटा ट्रस्टला घेऊन जावा, 7 रस्त्याला आहे. तर मी मांजरेला टाटा ट्रस्टला घेऊन गेले आणि तिथं गेल्यावर कळलं की नुसतं हात लावायचेच ते लोक 1100 रुपये घेतात. हे बघा धोबी घाट वगैरे दिसते तुम्हाला, ह्याच ठिकाणी तो दवाखाना आहे आणि अजून फ्री दवाखाना सुरू झाला नाही असं तिकडे गेल्यावर मला कळालं. मग त्यानंतर मी म्हणले आता कसं घरी रिटर्न जाऊ, म्हणून मी शिवडी दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि तिकडं पण त्या डॉक्टरांनी सांगितलं की त्या मांजरीचा पोटाचा सोनोग्राफी वगैरे भरपूर टेस्ट वगैरे करावं लागेल, पण आम्ही प्रयत्न करू या मांजरीवर. त्या लोकांनी ट्रीटमेंट केली आणि सांगितलं की असे व्यक्ती आहेत तुम्हाला मदत करतील. तर शिवडी हॉस्पिटल WSDवाल्यांनी मला मदत केली आणि सांगितलं की परेलला तुम्ही या मांजरीला ॲडमिट करा. मग मी परेलला घेऊन गेली मांजरीला परेलला ॲडमिट केलं. तिकडं तिची ट्रीटमेंट चालू केली आणि ती थोड्या दिवसांनी 4-5 दिवसांनी तिला बरं वाटायला लागलं. खाऊ पिऊ लागल्यावर मग ती मस्तपैकी आपल्या बहिणींसोबत दूध वगैरे प्यायला लागली. खूप म्हणजे खाऊ पिऊ लागली. मला खूप छान वाटलं. बघा आपण प्रयत्न करत राहायचा. प्राण्यांना कोणी सांगितलं इकडं तिकडं सोडा तर लगेच सोडायचं नाही. बिमार असल्यावर आपण प्रयत्न करायचा. मला भरपूर संकटाशी सामना करावा लागला ह्या मांजरीला जगवायसाठी, पण मी हार मानली नाही. शेवटी माझी मांजर चांगली झाली आणि ती बघा कशी दूध पिते आपल्या बहिणींसोबत. हार मानू नका.